यानंतर थेट जाणार आहोत मुंबईच्या गोरेगावमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन सुरू आहे। इंधन दरवाढ आणि वाढत्या महागाईच्या विरोधात बैलगाडीवर मोर्चा काढून हे आंदोलन केले जात आहे। आपण गोरेगावमधली ही थेट दृश्य पाहतोय। ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। इंधन दरवाढ आणि वाढत्या महागाईच्या विरोधात आता ठाकरेंच्या शिवसेनेनं आंदोलनाचं हत्यार उपसलेलं आहे। आपण पाहतोय बैलगाडी देखील या मोर्चामध्ये सहभागी झालेली आहे। बैलगाडीवरून हे कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झालेले आहेत। मुंबईच्या गोरेगावमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून हे आंदोलन केलं जात आहे। महागाईच्या विरोधात हे आंदोलन केलं जात आहे। इंधन दरवाढ आणि वाढत्या महागाईच्या विरोधात घोषणाबाजी सुरू आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते सुनील प्रभू देखील या आंदोलनात सहभागी आहेत। त्यांच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरू आहे। महागाईवर नियंत्रण कुठे असा सवाल सरकारला उपस्थित केला जातोय। तर बैलगाडीच्या माध्यमातून हे आंदोलन केलं जात आहे। गोरेगावमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते नेते आक्रमक झालेले आहेत। सुनील प्रभू या आंदोलनात सहभागी झालेले दिसतात। दरवाढीचा जोर, जनतेचा आक्रोश, महागाईवर नियंत्रण कुठे अशा स्वरूपाचे फलक हातात घेत आता हे आंदोलन काढलं जात आहे। वाढत्या महागाईच्या विरोधात देशभर ठिकठिकाणी निषेध केला जातोय आणि तशाच प्रकारचा निषेध आता मुंबईच्या गोरेगावमध्ये केला जातोय। ठाकरेंच्या शिवसेनेकडून हे आंदोलन केलं जात आहे। तर बैलगाडीवर बसून हे अनोख्या पद्धतीने आंदोलन केलं जात आहे। मुंबईच्या गोरेगावमधली दोन दृश्य आपण पाहतोय। एका बाजूला चूल पेटवली आहे आणि दुसऱ्या बाजूला बैलगाडीवरून आंदोलन केलं जात आहे, मोर्चा काढला जातोय। त्यामुळे निषेध करत अशा रीतीने प्रतिकात्मक आंदोलन केलं जात आहे। महागाईच्या विरोधात महिलांनी चूल पेटवलेली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्या देखील या मोर्चात सहभागी झालेल्या आहेत आणि एका बाजूला चूल पेटवून निषेध केला जातोय आणि दुसऱ्या बाजूला बैलगाडीवरून घोषणाबाजी करत हे आंदोलन काढलं गेलं। गोरेगाव स्टेशन बाहेरची दृश्य आपण पाहतोय। तर आंदोलन स्थळावरून आपले प्रतिनिधी वेदांत नेब आपल्या सोबत आहेत। वेदांत, महागाईचा आणि एकूणच सरकारचा कसा निषेध केला जातोय? ज्या प्रकारे आपण बघतोय इथे भात शिजवला जातोय, त्यासोबतच भाकरी इथे गोरेगाव स्टेशनच्या बाहेर शिवसेनेकडून हे आंदोलन केलं जात आहे। महागाई विरोधात हे सगळे आंदोलन होते आणि ज्या पद्धतीने आपण बघितलं आमदार सुनील प्रभू त्यासोबतच बाळा नर हे दोन्ही आमदार इथे आलेले आहेत आणि या महिला कार्यकर्त्या रस्त्यावर तुम्ही भाकरी लाटतायत, काय सांगायचं? गैस वाढीचा दर वाढलाय मोदी से अच्छे दिन आएगा तो नहीं दिन आया, तो इतना प्रश्न महंगाई हो गया, कितना महंगाई हो गया। त्यामुळे आपण बघतोय सर्व या सगळ्या महिला पदाधिकारी या सगळ्या विरोधात आंदोलन करताना पाहायला मिळत आहेत। त्यासोबतच इथे बैलगाडी सुद्धा थोड्या वेळापूर्वी आणण्यात आली आणि ज्या प्रकारे इंधन दरवाढ होतीये त्या विरोधात सुद्धा निषेध व्यक्त केला जातोय आणि या सर्व महिला या गोरेगाव स्टेशनच्या बाहेर येऊन अशा प्रकारे चूल त्यासोबत इथे सिलेंडर आणलेला आहे आणि हे सिलेंडर घेऊन इथे हे आंदोलन करतायत, निषेध व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपल्यासोबत या ठिकाणचे स्थानिक आमदार आहेत सुनील प्रभू, त्यांच्याशी आपण बातचीत करूया। काय सांगायचं यातनं रस्त्यावर तुम्ही हे सगळं आंदोलन? असं आहे की सर्वसामान्य माणसाचं कंबरड महागाईने मोडलेलं आहे आणि तुम्ही जर बघाल तर त्रस्त नागरिक जे आहेत त्यांच्या मनातली खतखत आम्ही आज दाखवतोय। शिवसेनेचे नेते सुभाष देसाई यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन आम्ही आज करतोय। आमचे आमदार बैलगाडी तुम्ही आणली, बैलगाडीत पोलिसांनी थांबवली, बैलगाडी आम्ही वापरली, मी हातगाडीवर आलो। पोलिसांना जे काय करायचं करू दे, सरकारने त्यांना सांगितलं असेल की आमची लाच जाते रस्त्यावर थांबवा म्हणून ते त्यांचं काम करतायत। आम्ही आमचं काम केलं, त्यांनी बैलगाडी पकडली, आम्ही हातगाडी चालवली। प्रत्येक ठिकाणी आंदोलन होतंय, काल पण झालं, आज सगळ्या ठिकाणी आंदोलन होत आहे। ही खऱ्या अर्थाने गरज आहे। लोक महागाईमध्ये होरपळले जात आहेत आणि लोकांचा आवाज, लोकांचा आक्रोश, हा जनतेचा आक्रोश सरकारपर्यंत पोहोचवणं हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
पक्षाचं कर्तव्य मानून आज सगळी जनता रस्त्यावर उतरली आहे. त्यामुळे आपण बघतोय माधवी कशा प्रकारे आंदोलन होतंय, चूल पेटवल्या गेलेले आहेत, घोषणाबाजी केली जाते, जसं त्यांनी सांगितलं की बैलगाडी हातगाडी सुद्धा इथे आणली आणि एक प्रकारे महागाईच्या विरोधात हे निषेध. कसं आंदोलनाचं स्वरूप असेल, पुढे तुम्ही जाताय कारण पोलिसांनी तुम्हाला थांबवलं? बघा कसं आहे की पोलीस त्यांचं काम करत आहेत. जसं प्रभू साहेबांनी सांगितलं की त्या सरकारची लाच जाते आहे, ती लाच जाऊ नये म्हणून पोलिसांनी जरी बैलगाडी थांबवली असली तरी आमचे विभागाचे नेते आमदार सुनील प्रभू साहेब हातगाडीवरती येऊन त्यांनी प्रतिकात्मक या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये इंधन दरवाढ कमी झाल्याशिवाय शिवसेना स्वस्थ बसणार नाही. शिवसेना ठिकठिकाणी आंदोलन करते आणि आज इथे गोरेगावला मोठ्या संख्येने एकत्र येऊन अशा प्रकारे इथे आपण बघतोय मेलोडी चॉकलेट सुद्धा हे कार्यकर्त्यांना वाटतायत. ठाकरेंच्या शिवसेनेनं अशा प्रकारे आक्रमक भूमिका घेतलेली आहे. मेलोडी वाटत, चूल पेटवत आणि बैलगाडीवरून मोर्चा काढत हे आंदोलन करण्यात आलेलं आहे. मुंबईच्या गोरेगावमधली दृश्य आपण पाहतोय. वेदांत, या आंदोलनासंदर्भात तुझ्याकडून अपडेट घेत राहू. सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.